या सूचनेनुसार फक्त 4च ठिकाणी आपण सेवेची संधी न देता पारायण कक्ष आणखी काही ठिकाणं अशी वाढवण्याचा विचार करतोय आणि तिथे पण आपल्याला संधी दिली जाईल. अपंग व्यक्तींनी काही इच्छा व्यक्त केली आहे. अपंग व्यक्ती आणि सिनियर सिटीजन यांना प्राधान्याने मंदिर आणि पारायण कक्षामध्ये सेवेची संधी दिली जाईल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपल्यापैकी जे 7 दिवस सेवा करायची आहे तर या 7 दिवसापैकी ज्याला जिथे सेवेची संधी मिळेल तिथे त्याने करायचीच आहे. आपण साई सेवक आहोत, बाबांचे भक्त आहोत, पण प्रत्येकाला 1 दिवस तरी मंदिरामध्ये सेवेची संधी दिली जाईल असं आपण या ठिकाणी आपण आल्यानंतर सेवाभाव हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे. सेवाभाव हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये असला पाहिजे, आपल्या देहबोलीमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये तो असला पाहिजे. आणि म्हणून सेवा म्हणजे काय हे समजून घेण्याची मित्र गरज आहे असं मला वाटतं. तर सेवा करावी, मी सेवेसाठी तयार आहे. सेवा म्हणजे फक्त वेळ देणे असं नाही. सेवा म्हणजे साफसफाई करणे असं नाही. सेवा म्हणजे एखाद्याला मदत करणे केवळ असं नाही. तर आपल्याला मी उदाहरण देऊ इच्छितो की मला सांगा, पाणी आणि तीर्थ याच्यामध्ये काय फरक आहे? केमिकली अनालाइज केलं तर दोन्ही H2O आहेत, दोन्ही पाणीच आहे. पण आपण एकाला पाणी म्हणतो आणि एकाला तीर्थ म्हणतो. अन्न आणि प्रसाद याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही अन्नाचेच भाग आहेत. गाणं आणि आरती याच्यामध्ये काय फरक आहे? हेही गाणं आहे, इथेही तबला पेटी वाजते, आणि तेही गाणं आहे, तिथेही तबला पेटी वाजते. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. तर मी आपल्याला अध्ययनाच्या आधारावर सांगू इच्छितो की पाण्यामध्ये जेव्हा भक्ती मिसळली जाते तेव्हा त्याचं तीर्थ होते. पाण्यामध्ये भक्ती मिसळावी लागते तेव्हा त्याचं तीर्थ होते. अन्नामध्ये आपण भक्ती मिसळली तर त्याचा प्रसाद होतो, आणि गाण्यामध्ये आपण भक्ती मिसळली तर त्याची आरती होते. आणि तसंच कामामध्ये जर आपण भक्ती मिसळली तर त्या कामाची सेवा होते. आणि ही सेवा आपल्याला करायची आहे, आपल्याला नुसतं काम करायचं नाही आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पालखीमध्ये पदयात्री जो आहे त्यालाच आपण का निवडलेला आहे? त्याचं काही कारण आहे. आम्ही एक अभ्यास केलेला आहे की मंदिरात येणारे भक्त तर अनेक आहेत, सगळेच भक्त आहेत, सगळेच बाबांना प्रिय आहेत. पण या पालखीमध्ये येणाऱ्या भक्ताचं वैशिष्ट्य काय आहे? तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तन देतो, हा मन देतो, हा धन देतो, हा वेळ देतो, आणि हा आपलं सर्वस्व या भक्तीसाठी देतो आहे. आणि सगळ्यात जास्त गैरसोयीचा सामना जर कोणी करत असेल तर हा पालखीमध्ये येणारा पदयात्री आहे. आणि हा गैरसोयीचा सामना करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, आणि म्हणून आपली मित्र निवड झालेली आहे. आपल्या सर्व भक्तांसाठी जशा सोयी आहेत तशाच आपल्याला माहिती आहे की त्या गैरसोयी सुद्धा आहेत. आणि गैरसोय ही सुद्धा सोयीचाच भाग आहे. आपल्याला शिकता आला पाहिजे, गैरसोयीचा सामना करता आला पाहिजे. मी शेगावला गेलो होतो, आणि शेगावला जेव्हा गेलो तेव्हा एका सेवाधारीची माझी भेट झाली. तर या सेवाधारीला मी काही प्रश्न विचारले की कशा पद्धतीने सेवाभाव हा शेगावच्या सेवाधारी माणसाच्या मनामध्ये आहे. मी त्याला विचारलं की अरे असा कधी प्रसंग आला का
की सेवाधारी आणि भक्त याच्यामध्ये कधी बाचाबाची झाली, कधी भांडण झालं, कधी धक्काबुक्की झाली, तर तो म्हणाला इतक्या इतिहासामध्ये कधीही हा प्रसंग आला नाही. मी त्याला म्हटलं की समजा असा प्रसंग आला, समजा भक्ताने, तू सेवाधारी आहेस, समजा भक्ताने तुला शिवीगाळ केली तर तू काय करशील? तो नम्रपणे म्हणाला की मग म्हणेल माऊली माफ करा, आमचं काय चुकलं आम्हाला सांगा. मी म्हटलं पुढे चालून समजा त्याने धक्काबुक्की केली, एखादी थोबाडीत लावून दिली तर तू काय करणार? तो म्हणाला मी त्याला सांगणार की माऊली माझं काय चुकलं मला सांगा, मी आपली काय सेवा करू इच्छितो तेवढं सांगा. मी त्याला म्हटलं तू मार खाशील? तो म्हणाला हो मार खाईन. आम्हाला जी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये शिकवण मिळालेली आहे ती हीच मिळालेली आहे की या ठिकाणी आलेला भक्त जो आहे हा भगवंताचं रूप आहे, त्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, ही सगळ्यात मोठी सेवेची संधी आहे. मित्रहो, हा जो भाव आहे, हा जो सेवा भाव आहे, हा आपल्या अंतःकरणात आपण पेरला पाहिजे, अंतःकरणात आपल्या रुजवला पाहिजे. मी काही वर्षापूर्वी स्वर्ण मंदिराला गेलो होतो अमृतसरला. शिखांचं सगळ्यात पवित्र मंदिर जे आहे त्या ठिकाणी मी गेलो होतो. त्याच्या बाजूला जलियांवाला बाग आहे. आपल्याला माहिती आहे आपला इतिहास हा क्रांतीने लिहिलेला आहे आणि त्या ठिकाणी जलियांवाला बागमध्ये एक मोठं हत्याकांड 1919 साली झालेलं होतं, ज्याच्यामध्ये अनेक क्रांतिकारी शहीद झाले होते. मी त्या जलियांवाला बागच्या ठिकाणी गेलो, तिथली माती माझ्या माथ्याला लावली, त्या भूमीला वंदन केलं आणि तो भक्तिभाव घेऊन स्वर्ण मंदिरात गेलो. स्वर्ण मंदिरात गेल्यानंतर जिथे चपला ठेवायच्या आहेत तिथे एक चांगला माणूस सुटाफुटातला माझ्या चपला मला मागायला आला आणि माझ्या चपला त्याने पायातून काढून त्या मंदिरात ठेवल्या. मी पूर्ण स्वर्ण मंदिरात गेलो, दर्शन करून आलो. तिथला जो लंगर होता, भोग जो चालत होता, जेवण करून आलो, प्रसाद घेऊन आलो आणि आल्यानंतर मी जेव्हा माझ्या चपला घ्यायला गेलो तेव्हा पाहिलं की माझ्या चपलांना त्याने पॉलिश करून ठेवलेले आहे, चकाचक करून ठेवलेले आहे. मित्र, मी त्याला विचारलं की काय आवश्यकता होती? तो म्हणाला साहब आपने हमको सेवा की संधि दी, सेवा का मौका दिया, ये हमारे लिए सबसे बड़ी बात है. आपण आम्हाला सेवेची संधी दिली आणि ही सेवेची संधी आम्ही कशी सोडणार? आम्ही सोडणार नाही. आपल्या शिर्डीमध्ये चप्पल स्टँडची दुरावस्था आहे. चप्पल स्टँड आपले असे झाले पाहिजे की जिथे चप्पल दिल्यानंतर त्याच्या चपलाला पुढे फाटली तुटली असेल तर शिलाई मारली जाईल, खिळा ठोकला जाईल आणि त्याच्या चपलांना बुटांना पॉलिश करून दिल्या जाईल. असे चप्पल स्टँड आपल्या ठिकाणचे झाले पाहिजे आणि ही जबाबदारी मित्र आपल्या साई सेवकांची आहे. आजचा जो दिवस आहे हा जागतिक रक्तदान दिवस आहे आणि जगभर रक्तदान दिवस म्हणून हा साजरा केला जातो आहे. आपल्या ठिकाणी आपण रक्तदानाची चळवळ चालवलेली आहे. जो शिर्डीत येईल तो रक्तदान करून जाईल आणि म्हणून आपण जेव्हा बोलणार, भक्ताशी जेव्हा आपला संपर्क येणार तेव्हा आपण भक्तांना विचारलं पाहिजे की साहेब रक्तदान आपण केलं का? रक्तदान करण्याची इथे सोय आहे, आपण रक्तदान करू इच्छिता? रक्तदान जो करेल तो बाबांना सगळ्यात जवळचा असेल आणि वर्षभर त्याला बाबांचं दर्शन डायरेक्ट विदाऊट एनी कुठल्या पास परमिशनची आवश्यकता नसताना थेट दर्शन बाबांचं मिळणार आहे, हे विचारणा आपण केली पाहिजे. आपल्या ठिकाणी आधी आठवड्यातून काही दिवसच फक्त रक्तदानाचा कार्यक्रम चालायचा, परंतु आता हा रक्तदानाचा कार्यक्रम रोज चालतो. मी धन्यवाद देईन डॉक्टर नरोडे आणि डॉक्टर पितांबरे यांना की त्यांनी कष्टाने हा रोज कार्यक्रम सुरू केलेला आहे. मित्र, परंतु आवश्यकता आहे
हे रक्तदात्यांची संख्या वाढवण्याची. 50,000 भक्त रोज मंदिरात येतात. 1% भक्तांनी जरी रक्तदान केलं तरी 500 लोकांचं रक्तदान या ठिकाणी होईल. महाराष्ट्रातल्या ब्लड बँकांना आपण एक वार वाटून दिलेला आहे. आपलं रक्त जे आहे ते महाराष्ट्रभर जाईल आणि एका रक्ताचे 3 कॉम्पोनंट होतात, असे 1500 कॉम्पोनंट होतील. महिनाभरात आणि वर्षभरात लाखो लोकांना रक्त मिळेल. आपल्या रक्तदानातून अनेकांचे जीव वाचवण्याचं काम आपण करू. हे पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि म्हणून रक्तदानाच्या चळवळीला सगळ्यात जास्त आपण एक इम्पॉर्टन्स आणि महत्त्व आपल्या मनात देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आणखी काही गोष्टी सांगण्यासारख्या अनेक आहेत. बाबांनी जी सेवा केलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये, वृक्षारोपणाची केलेली आहे. आपण असं ठरवलेलं आहे की 1 जुलै ते 7 जुलै हा वन महोत्सव साजरा करायचा आहे. आपापल्या ठिकाणी आपापल्या मंडळांच्या वतीने, आपल्या मंदिरांच्या वतीने 1 जुलै ते 7 जुलैमध्ये वृक्ष रोपणाचे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी आपण करावेत अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. गुरुवार हा आपल्या ठिकाणी सुद्धा रक्तदानाचा दिवस झाला पाहिजे. गुरुवार हा अन्नदानाचा दिवस झाला पाहिजे अशी आपल्या ठिकाणी योजना आपण करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी साईबाबांची जी मुवमेंट आहे, जगभरात ज्या मुवमेंट चालतात, अनेक मुवमेंट चालतात. उदाहरणच द्यायचे झाले तर इस्कॉनची एक मुवमेंट चालते, स्वामीनारायणची मुवमेंट चालते. परंतु इतकी मोठी मुवमेंट कोणाची नाही जितकी मोठी मुवमेंट साईबाबांची आहे. जगभरात सगळ्यात मोठी मुवमेंट ही साईबाबांची आहे आणि या मुवमेंटचे आपण भाग झालेलो आहोत. आजचा हा कार्यक्रम जो आहे हा साई सेवकांसाठीचा कार्यक्रम आहे आणि या साई सेवकांच्या कार्यक्रमाची योजना आपले अधिकारी, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल मॅडम, संदीप आहेर आणि गमे साहेब या सर्वांनी चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली आहे. मी या सगळ्यांचं मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. यांच्या अधिकाऱ्यांचं आणि सहकाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि ही साई सेवक योजना येत्या 29 जुलैपासून लागू होणार आहे. 29 जुलैला शनिवार आहे. पहिली बॅच जी असेल, पहिला नंबर ज्याला मिळेल हे आता अधिकारी आपले ठरवते. त्यांनी 29 जुलैला संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे. आपल्याला आयडेंटिटी कार्ड मिळेल, गणवेश मिळेल आणि आपली योजना 30 जुलैचा रविवार आहे. रविवारच्या सकाळी 6 वाजेपासून ती सुरुवात होईल. आणि अनेकांनी जे सांगितलं की ही योजना फक्त 1 वर्षासाठी राबवू नका, ही पुढच्या वर्षांमध्ये जर पण सुरू ठेवा. पण हे सगळं आता आपल्या हाती आहे. ही योजना, या योजनेला लागलेला प्रतिसाद आणि आपण घेणारा सहभाग हा किती भक्तिभावपूर्ण आहे या आधारावर हे ठरेल की ही योजना भविष्यात चालू ठेवायची का नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं वागणं, व्यवहार, बोलणं हे सगळं इतकं भक्तिभावपूर्ण असेल की आम्हाला कंपल्शन होईल की नाही ही योजना आपण चालूच ठेवली पाहिजे आणि त्याचा निश्चितपणे आपण विचार मित्र करू. या ठिकाणी अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचा पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आपला जो 7 दिवसाचा कालावधी संपलेला असेल त्या कालावधी संपल्यानंतर एक ग्रॅज्युएशन फंक्शन जसं होत असते तसा एक समारंभ रविवारी होईल. त्या रविवारच्या समारंभामध्ये आपला जे अनुभव आले त्या अनुभवाचा आदान प्रदान होईल आणि साई सेवक सन्मानपत्र प्रत्येकाला दिलं जाईल. हे सन्मानपत्र घेऊनच रविवारी आपण या ठिकाणी जायचं आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर्वांचं आभार. या योजनेला एक मूर्त रूप देण्यासाठी आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. कुर्ता पैजामा ड्रेस कोड असेल आणि टोपी असेल. महिलांसाठी व्हाईट सगळ्यांचाच असतो. व्हाईट लगेच लक्षात येणार नाही. ऑरेंज कुर्ता आपण ठेवावा
ऑरेंज कुर्ता जर ठेवला तर लगेच लक्षात येईल पांढरा पैजामा आणि पांढरी टोपी असा आपण ड्रेस कोड साधारणतः ठरवूया. धन्यवाद.